हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना गुड आफ्टरनून. आज आपण पाहणार आहोत आरीवर्कमध्ये स्लीव्ज डिझाईन कशी बनवायची. आता इथं मी आरीवर्क न करता सेम आरीवर्कसारखीच स्लीव्ज डिझाईन कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन कशी बनली गेली आहे ती. तर आता आपण रेग्युलर जशी स्लीवची स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने मी अगोदर अस्तरवरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे. आणि आता हे अस्तर जसं आपण नेहमीचे ब्लाऊजचं स्लीव्ज जोडून घेतो इन आऊट पद्धतीने, त्या पद्धतीने मी आधी स्लीवचं स्टिचिंग करून घेतलेलं आहे. चारही बाजूने स्लीव्जला शिलाई मारून एक्स्ट्राचं जे कापड आहे तेही कटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यावरती आपण बनवणार आहोत आरीवर्क सारखीच स्लीव्ज डिझाईन, पण आरीवर्क नसणार आहे. तर ती कशी बनवायची पाहूया. आता मी इथं स्लीवचं पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे. आता आपण इथं डिझाईन बनवण्यासाठी वापरणार आहोत एक स्केल, एक चॉक. आणि आपण ही डिझाईन खरं तर इथे मी लेस न वापरता आपण जी नॉड असते गोल्डन कलरची त्यापासून ही डिझाईन बनवणार आहे. पण त्याआधी मी दोन्ही साईडनं जी शिलाई मार्जिन असते 1.5 इंचाची त्याला मार्किंग करून घेते. कारण आपण इथे मणी वगैरे लावणार आहोत. तर मग मणी लावल्यानंतर काय होतं की शिलाईचं फिटिंग करताना ते मणी शिलाईच्या जो नॉब आहे त्यामध्ये येणार, तुटणार, सुई तुटणार. त्यामुळे असं होऊ नये म्हणून, आपली मेहनतही वाया जाऊ नये आणि ब्लाऊजचं स्टिचिंगही परफेक्ट व्हावं म्हणून मी अगोदर शिलाई मार्जिन मायनस करून मग जो मधला स्पेस आहे त्यावरती अशा पद्धतीने तिरकस लाईनिंग आखून घेतलेला आहे. आता या बाजूनही अशा पद्धतीने लाईनिंग आखून घेत आहे. आता पूर्ण स्लीव्जला अशाच पद्धतीने लाईनिंग आखून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण जे काही गोटपट्टी आहे ती वापरणार आहे. किंवा तुम्हाला जर छोट्या साईजमध्ये लेस वगैरे भेटली किंवा आरीवर्कचं सामान भेटतं त्यामध्ये जी लेस वगैरे भेटतं तीही वापरू शकता. पण मी इथे जी गोटपट्टी आहे त्याचाच यूज केलेला आहे. कारण माझ्याकडे सिंगल फूट नाही आहे तरीसुद्धा पण मी डबल फूटचा यूज करूनच ही लेस पाहताय तुम्ही इथं कशी जोडते ते. आता हळूहळू करून आपण जी लाईनिंग आहे त्या लाईनिंगला अशा पद्धतीने पाहू शकता लेस मी जोडून घेत आहे.
आता अशा पद्धतीने मी ही लेस जोडून घेतलेली आहे। आता कशी जोडली तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेलाच आहे। अशा पद्धतीने पूर्ण जी गोटपट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे शिलाईच्या मदतीने आणि त्यावरती आता आपण ब्लाऊजला मॅचिंग अशी तुम्ही लेस वापरू शकता साईजनुसार। आता मी इथं गोल्डन कलरचीच लेस घेतलेली आहे आणि तीच मी ही ब्लाऊजला जोडणार आहे। तर आपण जिथे लेसचं एंड केलेला होता गोटचा तिथे मी ही लेस ठेवलेली आहे बरोबर जिथे आपलं काठ आहे त्या काठावरती आणि त्यावरती मी शिलाई मारून घेत आहे। अगोदर खालच्या बाजूने मारत आहे। आता शिलाई मार्जिन सोडून आपण एवढी लेस जोडायची आहे। आता वरच्या बाजूने पण मी अशीच शिलाई मारून घेत आहे आणि आता खालच्या बाजूने पण हीच लेस मी वापरणार आहे। शिलाई मार्जिन सोडून बाकीचा जो भाग आहे त्याला आपण ह्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे। पाहू शकता आता दोन्ही लेस जोडून झालेले आहेत। आता आपण इथे वापरणार आहोत मणी। तर तुम्हाला जसं तुम्ही मणी वगैरे वापरू शकता किंवा पॅच वगैरे छोटेसे लावू शकता। आता मी इथे गोल्डन कलरचेच मणी घेतलेले आहे आणि सुई दोऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे एक एक करून पूर्ण स्लीव्जला मी मणी जोडून घेणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता जो काही आकार बनलेला आहे त्रिकोणाकार चौकोनाकार जो बनलेला आहे त्यामध्ये मी हा मणी एकदम सेंटरला ठेवून घेत आहे आणि सुई दोऱ्याने अशा पद्धतीने जोडून घेत आहे। किंवा तुम्हाला जर इथं मणी वापरायचे नसतील तर तुम्ही चिटकवणाऱ्या ज्या टिकल्या भेटतात त्याही तुम्ही वापरू शकता। त्याही तुम्ही इथं गोंद असतो चिटकवण्याचा